प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 1 मधील या प्रकरणाचा हा भाग पहिला. आपल्या आजूबाजूला आपण सूर्योदय, सूर्यास्त, इंद्रधनुष्य यासारख्या घटना नेहमी पाहतो. निसर्गात घडून येणाऱ्या या घटना केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपल्याला अनुभवता येतात. वी कॅन एन्जॉय various wonders of nature like the sunrise, sunset and rainbow only because there is light. प्रकाश म्हणजे नेमकं काय? तर दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे म्हणजे प्रकाश होय. लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच कॉजेस द सेन्सेशन ऑफ विजन. आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी वेव्हलेंथ ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. घरातील आरशासमोर उभे राहिले असता आरशात आपली सुस्पष्ट प्रतिमा दिसते. आरशात प्रतिमा कशी तयार होते? तर बिंदू स्रोतापासून म्हणजेच पॉईंट सोर्सपासून सर्व दिशांनी प्रकाश किरण निघतात. त्यापैकी अनेक किरण आरशावर पडतात आणि परावर्तित रिफ्लेक्ट होऊन डोळ्यांपर्यंत पोहोचतात. परावर्तनामुळे हे किरण आरशामागील ज्या बिंदूपासून आल्यासारखे भासतात त्या बिंदूवर बिंदू स्रोताची म्हणजेच पॉईंट सोर्सची प्रतिमा तयार होते. यावरून प्रकाश परावर्तनाची व्याख्या, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ज्या क्रियेत एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागावरून परत फिरतात त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. When light rays fall on an object, their direction changes and they turn back. This is called reflection of light. प्रकाश परावर्तनाचे नियम, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. पृष्ठभागाकडे येणारा किरण म्हणजेच आपाती किरण, इन्सिडंट रे, दर पृष्ठभागापासून परत फिरणारा किरण म्हणजेच परावर्तित प्रकाश किरण, रिफ्लेक्टेड रे. यामध्ये असणारी काल्पनिक रेषा म्हणजे स्तंभिका, नॉर्मल, हे सर्व एकाच प्रतलात असतात. द इन्सिडंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. आपाती प्रकाश किरण, परावर्तित प्रकाश किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. आपाती कोन व परावर्तित कोन समान मापाचे असतात. याचा अर्थ जर आपाती कोन 40 अंशाचा असेल तर परावर्तित कोनसुद्धा 40 अंशाचाच असतो. अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. आरसा, मिरर. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते, कारण असा पृष्ठभाग प्रकाश कमीत कमी शोषून घेत असतो आणि जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन करतो. वी नीड पॉलिश सरफेस फॉर रिफ्लेक्टिंग लाईट. दिस इज बिकॉज पॉलिश सरफेस ॲब्झॉर्ब लेस लाईट अँड सो मॅक्झिमम लाईट गेट्स रिफ्लेक्टेड. आरसा म्हणजे नेमकं काय? तर प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करणारा पृष्ठभाग. अ मिरर इज अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड प्रोड्यूस अ क्लिअर इमेज. आरशाचे प्रकार, टाइप्स ऑफ मिरर. आरशाचे 2 प्रकार आहेत. एक सपाट आरसा, प्लेन मिरर, तर वक्र गोलाकार आरसा, स्पेरिकल मिरर, जे जत्रेमध्ये वापरले जातात. त्यापैकी एक प्रकार म्हणजेच अंतर्गोल आरसा, कॉन्केव मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, बहिर्गोल आरसा. या भागात आपण सपाट आरसा म्हणजेच प्लेन मिररचा अभ्यास करणार आहोत. सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो. अ मिरर इज मेड बाय कोटिंग द बॅक सरफेस ऑफ अ फ्लॅट अँड स्मूथ ग्लास पीस विथ थिन रिफ्लेक्टिंग फिल्म ऑफ ॲल्युमिनियम ऑर सिल्वर. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागात संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर लेड ऑक्साईड यासारख्या पदार्थाचा लेप दिलेला असतो.
To protect this reflecting film and to make that side opaque, an other coat of a substance like lead oxide is given over it. सपाट आरशातील प्रतिमा. द इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. सपाट आरशामध्ये दिसणारी प्रतिमा ही आभासी असते. द इमेज इज व्हर्च्युअल. ती मूळ वस्तू एवढीच असल्याचे दिसून येते. सेम साईज ॲज दॅट ऑफ दी ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे वस्तू जशी सरळ रेषेत आहे, सरळ स्थितीत आहे, त्याच पद्धतीने आरशातील प्रतिमा असते. द इमेज इज इरेक्ट. आपण आरशासमोर जेवढ्या अंतरावर उभे असतो तेवढ्याच अंतरावर आरशाच्या मागे आपली प्रतिमा तयार झालेली दिसून येते. ॲज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ द मिरर. प्रतिमेची बाजूंची आलटापालट झालेली दिसून येते. इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्सच्या गाडीवरील अक्षरे ही उलट असतात, ज्यामुळे समोरच्या वाहनाच्या काचेमध्ये किंवा आरशामध्ये त्याची सरळ प्रतिमा मिळून त्या वाहन चालकाला त्याचा खरा अर्थ कळून येऊ शकतो. काटकोनात उभे केलेले असे दोन आरसे. मिरर्स ॲट राईट अँगल्स टू ईच अदर. दोन आरसे 90 अंशाच्या काटकोनात उभे ठेवले आणि त्यांच्यामध्ये एक लहान वस्तू ठेवली तर आपल्याला दोन्ही आरशात एकूण 3 प्रतिमा मिळाल्याचे दिसून येते. यासाठी वापरलेले सूत्र म्हणजे n बरोबर 360 अंश छेदात 1 वजा 1. येथे n म्हणजेच नंबर ऑफ इमेजेस, प्रतिमांची संख्या. a म्हणजे अँगल्स बिटवीन द मिरर्स, आरशांमधील कोन. आता आपण जर आरसे काटकोनात उभे केले असतील तर आपल्या आरशामधील कोन असणार आहे 90 अंश. त्यामुळे एच्या जागी आपण जर 90 अंश घेतलं तर आपला बदल होईल n बरोबर 360 छेदात 90 वजा 1. 90ने 360ला भागलं तर आपला भागाकार जो आहे तो येणार आहे 4. 4तून 1 वजा केल्या असता नंबर ऑफ इमेजेस म्हणजेच आपल्या प्रतिमांची संख्या ही 3 असणार आहे. या पद्धतीने आपण वेगवेगळे कोन, अँगल्स घेऊन मिळणाऱ्या प्रतिमा ज्या आहेत त्या अभ्यासू शकतो. हे जर दोन आरसे एकमेकांना समांतर ठेवले, हे तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेला आपण केश कर्तनालयात किंवा पार्लरमध्ये जातो त्यावेळेला आपल्या समोर एक आरसा असतो आणि आपल्या पाठी एक आरसा असतो. असे आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशात वस्तूच्या असंख्य गुणित प्रतिमा मिळतात. If the mirrors are kept parallel to each other, the number of images formed will be infinite. सपाट आरशातील व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची या चित्रामध्ये तुम्ही ती पाहू शकता. कारण आरशामध्ये मिळणारी प्रतिमा ही आपल्या डोक्याच्या वरचा भाग, आपल्या चेहऱ्याचा भाग ते पायापर्यंतचा भाग दाखवणारी अशी आरशात प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे व्यक्तीची ही पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे. In order to see the full image of a person standing in front of a mirror, the minimum height of the mirror must be half the height of the person. सपाट आरशाचा उपयोग. Uses of plane mirror. पाणबुडीमध्ये पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावरील हालचाली पाहण्यासाठी पेरिस्कोपचा उपयोग होतो. या पेरिस्कोपमध्ये सपाट आरसा विशिष्ट कोनात म्हणजेच 45 अंशामध्ये बसवला जातो. पेरिस्कोप इज यूज इन सबमराईन टू सी व्हॉट इज गोईंग ऑन दी वॉटर सरफेस. सपाट आरशाचा दुसरा उपयोग म्हणजे जत्रेमध्ये दिसणारा कॅलिडोस्कोप, चारूदर्शक, ज्यामध्ये असंख्य काचा टाकलेल्या असतात आणि या काचा ज्या आहेत त्या काचांचे तुकडे जसा कॅलिडोस्कोप फिरतो तसे ते तुकडे फिरतात आणि आपल्याला काचांच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा यामध्ये दिसून येतात. या कॅलिडोस्कोपमध्ये 3 सपाट आरशांचा उपयोग केलेला असतो. कॅलिडोस्कोप इज अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. इट इज मेड फ्रॉम 3 मिरर्स विच शोज रिपीटेड रिफ्लेक्शन. अशा रीतीने या भागात आपण सपाट आरशाचा
वापर, त्याचप्रमाणे त्यापासून मिळणाऱ्या प्रतिमा, इमेजेस यांचा अभ्यास केला. या पुढील व्हिडिओमध्ये आपण स्पेरिकल मिरर म्हणजेच वक्र गोलाकार आरसे, ज्यामध्ये अंतर्गोल आणि बहिर्गोल अशा 2 आरशांचा अभ्यास करणार आहोत.